हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या गौरवशाली दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावत जय भवानी जय शिवाजीचा गजर केला। सकाळपासून रायगडावर कसं वातावरण होतं आपण बघूया। या नेत्रदीपक सोहळ्याची सुरुवात सकाळी विधिवत ध्वजवंदनाने झाली। त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिवभक्तांच्या अथांग उत्साहात शिवपालखी राजसदरेवर दाखल झाली। राजसदरेवरील मेघडंबरी आणि सिंहासनावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती दरवर्षी दुर्गराज रायगडावर उपस्थित असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजीराजे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते। पोवाडा सुरू असताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांनी सुरात सूर मिसळला। यामुळे कॅमेऱ्यांच्या सगळ्या नजरा त्यांच्यावर खिळल्या। वैदिक मंत्रोच्चारात उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला आणि सिंहासनारूढ शिवपुतळ्याला सुवर्ण मुद्रा अर्पण करून शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा पार पडला। यावेळी गडावर उपस्थित शिवभक्तांना संभाजीराजे छत्रपती यांनी राजसत्रेवरून मार्गदर्शन केलं। शिवाजी महाराजांनी जे आपल्याला दिलेलं काय होतं, 350 वर्षाच्या अगोदर स्वराज्य आपलं महिलांना सन्मान होता। हे की अत्याचार आपण ऐकलंय का? अत्याचार झाला तर शिवाजी महाराजांची शिक्षा असं तुम्हाला कल्पना नाही। सोडालीने जवळचा माणूस असला तरी पण महिला हे सुरक्षित राहायला पाहिजे, महिलांना सन्मान मिळायला पाहिजे, अत्याचार होणं सुद्धा विशेष नाही। हे शिवाजी महाराजांची नीतिमत्ता होती। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिस्त होती, संस्कार होते, विश्वास होता आणि जो स्वराज्याचे साथ काम करतो त्याला शाबासकी सुद्धा मिळायची। हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचं सादरीकरण आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे पोवाडे यामुळे संपूर्ण रायगड परिसर शिवमय होऊन गेला होता। या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोल्हापुरामध्ये सुद्धा शिवराज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नवीन राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये अत्यंत पारंपरिक आणि उत्साही वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। या सोहळ्याला राजपरिवारातील सदस्य, मान्यवर आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।